Hello students, today we are going to study types of subcells and types of orbitals. So today's concept is types of subcell and types of orbitals. So first now see, we are already studied what is meant by orbit. आपण already orbit हा concept study केलाय पहा. So what is meant by orbit? So in case of any atom, central part of atom, it is a positively charged nucleus, and around this nucleus electrons are revolving in a fixed circular path. For example, now see, this one is the fixed circular path, and in case of this fixed circular path, electrons are revolving around the nucleus, and this fixed circular path, it is called as a orbit, or it is also called as a cell. हा जो काही फिक्स सर्क्युलर पाथ आहे, या फिक्स सर्क्युलर पाथला आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्बिट, or it is also called as a cell. So which are the orbits are there? कोणत्या कोणत्या ऑर्बिट्स असतात? K, L, M, N. आपण त्याला सेल असं म्हणतो. K, L, M, N. फर्दर जर स्टडी आपण केला, सो K, L, M, N, then O, P and Q, and corresponding principal quantum number काय असेल? 5, 6, 7, etc. Okay, so central part, it is positively charged nucleus, and electrons are revolving around the nucleus in a fixed circular path, and this fixed circular path, it is called as a orbit, or it is also called as a cell. आता इथं आपण ज्या सेल पाहिल्या, सेल और ऑर्बिट कोणत्या कोणत्या आहेत पहा, के, एल, एम, एन इट्सेट्रा. या सेलचा सब पार्ट कोणता असतो पहा, इट इज अ सबसेल. सेलचा सब पार्ट कोणता असतो, सबसेल. मग सबसेल्स कोणत्या कोणत्या असतात, एस, पी, डी, एफ. बरोबर आहे. डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ एझोमेथल क्वांटम नंबर. एझोमेथल क्वांटम नंबरचा सिम्बॉल काय आहे, एल. अँड डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ एल, if L is equal to 0, subcell is S. If L is equal to 1, subcell is P. If L is equal to 2, subcell is D. If L is equal to 3, subcell is F. So depending on the value of azimuthal quantum number, we can find out the corresponding subcell. Azimuthal quantum number ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 यापैकी कोणती व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो, सबसेल फाइंड आउट करू शकतो. कोणत्या कोणत्या सबसेल्स आहेत पहा, एस, पी, डी, एफ. ओके, मेजर डिफरन्स पाहता इथं आपण जेव्हा सेल रिप्रेझेंट करत होतो सेल, तेव्हा आपण कॅपिटल लेटर्स यूज केले, के, एल, एम, एन. बरोबर आहे का. आता जेव्हा आपण सबसेल रिप्रेझेंट करतोय तेव्हा आपण काय करतोय, स्मॉल लेटर्स यूज करतोय. सो दीज आर द सबसेल्स. आता या ज्या सबसेल्स आहेत, या सबसेलचा स्मॉल पार्ट कोणता असतो पहा, सबसेलचा स्मॉल पार्ट असतो ऑर्बिटल. बरोबर आहे. सबसेल, इथे जे आपण सबसेल स्टडी केला, या सबसेलचा स्मॉल पार्ट कोणता असतो, ऑर्बिटल. आणि आपल्याला काय करायचं आहे, आजच्या लेक्चरमध्ये हे ऑर्बिटल्स स्टडी करायचे. काय स्टडी करायचंय, ऑर्बिटल्स. ओके, आता ऑर्बिट म्हणजे काय ते आपण पाहिलं. नाऊ ऑर्बिटल आता आपल्याला स्टडी करायचंय ऑर्बिटल. आता ऑर्बिटल म्हणजे काय ते आपण पाहूया पहा. इट इज अ 3 डायमेन्शनल स्पेस. इट इज अ 3 डायमेन्शनल region or space around the nucleus where the probability of finding electron or electron density is maximum. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, अगोदर एक जनरल कन्सेप्ट स्टडी करूया पहा. फॉर एक्झाम्पल, नाउ सी, these are the Cartesian axis. कोणते कोणते असणार आहेत, एक्स, वाय अँड झेड. these are the Cartesian axis. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेट ॲक्सिस. आणि हे कसे असतात, एक्स, वाय, झेड. दिस वन इज, सपोज दिस वन इज एक्स, सपोज दिस वन इज वाय, अँड सपोज दिस वन इज झेड. अँड दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे एकमेकाला कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. ओके, नाउ सी, this one is the central part of atom and it is positively charged nucleus. हा सेंट्रल पार्ट आहे की ज्याला आपण काय म्हणतोय, इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे.
फॉर एक्झाम्पल पहा, आपण आता एस ऑर्बिटल कम्पेअर करूया. दिस वन इज द एस ऑर्बिटल. पहा इथं 2s ऑर्बिटल आहे. ओके, आता या 2s ऑर्बिटलचा शेप कसा आहे पहा. इट इज अ स्पेरिकल. हा कसा आहे, इट इज अ स्पेरिकल. आता मी इथं हे एस ऑर्बिटल ड्रॉ करतो. नाउ सपोज दिस वन इज द एस ऑर्बिटल. हे एस ऑर्बिटल आहे. and this s orbital it is spherical in shape. remember s orbital कसा आहे, it is a spherical. it is a spherical, not a circular. it is a spherical. पहा स्पेरिकल आहे म्हणजे हा भरीव असणार आहे. इट इज नॉट हॅलो, पोकळ असणार नाही. इट इज, हा कसा असेल, हा भरीव असेल. बरोबर आहे, म्हणजे पहा हा भरीव असेल इन दिस वे. इट इज इन दिस वे. आता एस ऑर्बिटल स्पेरिकल आहे याचा अर्थ काय पहा. ॲज अ एस ऑर्बिटल इज स्पेरिकल याचा अर्थ काय होतो पहा. या एस ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कोणत्या रिजनमध्ये आहे पहा. आता हा न्यूक्लियस होता ग्रीन कलरचा, सेंटरला जो होता तो काय होता, न्यूक्लियस. आता या न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन मला कुठेही सापडू शकतो. इथं सापडू शकतो, किंवा इथं सापडू शकतो, किंवा अगदी इथं ॲट द एज इथं या कडेला सापडू शकतो, किंवा इथं कुठेही इलेक्ट्रॉन मला काय होऊ शकतो, सापडू शकतो. सो इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या सभोवताली हा जो इलेक्ट्रॉन आहे हा या एरियामध्ये, इथं जे शेडेड केलेला एरिया आहे रेड कलरनं, या एरियामध्ये इलेक्ट्रॉन कुठेही सापडू शकतो. सो इट इज अ 3-dimensional region or a 3-dimensional space around the nucleus where probability of finding an electron or electron density is maximum. It is called as a orbital. त्याला आपण काय म्हणतोय, ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल पहा, इथं पी ऑर्बिटल आहे पहा, पी ऑर्बिटल, आणि हे पहा या झेड ॲक्सिसच्या अलॉंग आहे. मग हे पी ऑर्बिटल पहा कसं आहे, इट इज डम्बेल शेप. बरोबर आहे. जेव्हा मी पी ऑर्बिटल या प्रकारे ड्रॉ करतोय तेव्हा या पी ऑर्बिटलमध्ये इथं पहा, इथं काय असणार आहे, देर इज अ न्यूक्लियस. इथं न्यूक्लियस आहे ॲट द सेंटर. ओके, आता या न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये या डम्बेल शेपमध्ये इलेक्ट्रॉन मला कुठेही सापडू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं सापडू शकतो, इथं सापडू शकतो. ओके, हा फॉर एक्झाम्पल मला इथं सापडू शकतो. सो इलेक्ट्रॉन मला इथं सापडू शकतो, किंवा इथं, किंवा न्यूक्लियसच्या अगदी जवळ, किंवा न्यूक्लियसपासून अगदी दूर. बरोबर, म्हणजे या रिजनमध्ये मला इथं इलेक्ट्रॉन कुठेही सापडू शकतो. हा जो पर्टिक्युलर रिजन आहे या रिजनमध्ये इथं इलेक्ट्रॉन मला कुठेही सापडू शकतो. आणि मग हा जो काही न्यूक्लियसच्या सराउंडिंग मधला 3-dimensional रिजन आहे, सो इट इज अ 3-dimensional रिजन अराउंड द न्यूक्लियस वेअर probability of finding electron is maximum. It is called as a orbital. त्याला आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल पहा, इथं एक पी ऑर्बिटल आहे पहा, म्हणजे न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये या रिजनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन कुठेही सापडू शकतो. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्बिटल, आणि म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, ऑर्बिटल. सो दीज आर द ऑर्बिटल्स. सो काय डेफिनेशन पहा ऑर्बिटलची, इट इज अ 3-dimensional region around the nucleus where probability of finding electron density is maximum. It is called as a orbital. So हे बेसिक आहे ऑर्बिटल. नाउ आता इथं आपण पहा ऑर्बिट डिस्कस केलं, ऑर्बिटल डिस्कस केलं. आता आपल्याला जायचंय पहा टाइप्स ऑफ सबसेल्स. पहा आपण जेव्हा ॲटम स्टडी करतोय पहा, सिक्वेन्स अगोदर पहा, जेव्हा आपण ॲटम स्टडी करतोय तेव्हा त्या ॲटममध्ये जे सब पार्ट आहेत, ओके, त्या ॲटममध्ये जे करस्पॉन्डिंग ॲटममधले सब पार्ट आहेत पहा, ते सब पार्ट पहा कोणता आहे. फर्स्ट आहे सेल, की ज्याला आपण काय म्हणतोय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑर्बिट. कोणत्या कोणत्या होत्या सेल, के, एल, एम, देन एन. ओके, त्या सेलमध्ये पुन्हा सब पार्ट आहे, कोणता आहे, सबसेल. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या सबसेल्स आहेत, एस, पी, डी, एफ. आणि त्या सबसेल्समध्ये पुन्हा सब पार्ट आहे, दॅट इज काय म्हणतोय आपण त्याला, दॅट इज ऑर्बिटल्स. सो दीज आर द ऑर्बिटल्स. मग एस मध्ये एकच ऑर्बिटल असतं, एस. पी हॅव्हिंग 3 ऑर्बिटल्स, पी एक्स, पी वाय, पी झेड. डी हॅव्हिंग
5 and F having 7 ऑर्बिटल्स. आणि हे ऑर्बिटल्स आपल्याला काय करायचे, डीप मध्ये स्टडी करायचे. ओके, नाव टाइप्स ऑफ सबसेल पहा. ॲटम मध्ये फर्स्ट आहे सेल, सेल नंतर सबसेल. मग कोणत्या कोणत्या सबसेल्स आहेत पहा. सो देर आर 4 टाइप्स ऑफ सबसेल्स. सो फर्स्ट वन इज एस, देन पी, देन डी अँड देन एफ. सो दीज आर द टाइप्स ऑफ सबसेल्स. कोणत्या कोणत्या आहेत पहा, एस, पी, डी अँड एफ. आता या सबसेल्स आपल्याला डीपमध्ये स्टडी करायचे. तुम्ही जर पाहिलं पाहता इथं यस सबसेल, इन केस ऑफ यस सबसेल देर इज ओनली वन ऑर्बिटल. यस मध्ये फक्त एकच ऑर्बिटल असतो. कोणता आहे पहा, दॅट इज यस. तो कसा आहे, यस. देन पी सबसेल, इट हॅव्हिंग 3 ऑर्बिटल्स. कोणते कोणते आहेत पहा. फर्स्ट वन इज पी एक्स, देन पी वाय अँड देन पी झेड. बरोबर आहे. म्हणजे पहा यस मध्ये एकच होतं ऑर्बिटल. इन केस ऑफ पी देर आर 3 ऑर्बिटल्स, दॅट इज px, py and pz. Now in case of D subcell there are 5 orbitals. कोणते कोणते आहेत पहा, dxy, dyz, dxz, then dx square minus y square and dz square. So these are the 5 suborbitals. These are the 5 orbitals in case of D subcell. And finally in case of F subcell there are 7 orbitals, and these are 7 orbitals. So 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. आता हे जे 7 ऑर्बिटल्स आहेत यांचे नेम्स आपल्या सिलेबस मध्ये नाहीत, त्यामुळे ते पाहण्याची आवश्यकता नाही. ओके, सो नाउ सी वी आर गोइंग टू स्टार्ट ऑर्बिटल्स. आता आपण ऑर्बिटल्स स्टडी करायला चाललोय. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, सबसेल्स. कोणत्या कोणत्या सबसेल्स आहेत, एस, पी, डी, एफ. आता आपण काय स्टडी करायला चाललोय पहा, नाउ ऑर्बिटल्स. सो फर्स्ट ऑर्बिटल इज यस ऑर्बिटल. आता फर्स्ट ऑर्बिटल कोणतं असतं पहा, यस ऑर्बिटल. आता यस ऑर्बिटलसाठी काही बेसिक कन्सेप्ट आपण स्टडी करूया पहा. आपण ऑलरेडी ॲझिमुथल क्वांटम नंबरचे व्हॅल्यूज पाहिले होते पहा. एलचे व्हॅल्यूज काय असतात, 0, 1, 2, 3 अँड डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ यल, या ज्या एलच्या व्हॅल्यू आहेत, ॲझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहेत, त्या व्हॅल्यूवर डिपेंड ऑर्बिटल्स असतात पहा. इफ एल इज इक्वल टू 0 कोणतं ऑर्बिटल असतं, येस. देन इफ एल इज इक्वल टू 1, पी. इफ एल इज इक्वल टू 2, डी. अँड इफ एल इज इक्वल टू 3, एफ ऑर्बिटल इज देअर. बरोबर आहे. म्हणजे पहा येस ऑर्बिटलसाठी ॲझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय असेल, एल इज इक्वल टू 0. सो इन केस ऑफ येस ऑर्बिटल, एलची व्हॅल्यू काय मिळेल पहा तुम्हाला, 0 मिळेल. आता जेव्हा एलची व्हॅल्यू 0 असते तेव्हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतो पहा. मॅग्नेटिक क्वांटम नंबरचा फॉर्म्युला काय असतो, -L 2 0 2 प्लस एल. काय फॉर्म्युला पहा, -L 2 0 2 प्लस एल. आता इथं एलची व्हॅल्यू 1 मिळाली, बरोबर आहे. सॉरी, एलची व्हॅल्यू 0 मिळाली. मग इथं एमची व्हॅल्यू काय मिळेल, -0 2 0 2 प्लस 0 म्हणजेच काय मिळाली, 0 मिळाली. इथे लक्षात पहा. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू मिळाली 0. म्हणजे किती व्हॅल्यूज मिळाल्या, ओनली 1 व्हॅल्यू इज देअर अँड दॅट इज 0. अँड हेन्स येस ऑर्बिटल इट हॅज ओनली 1 ओरिएंटेशन. आणि म्हणून येस ऑर्बिटलला ओनली 1 ओरिएंटेशन असेल, येस सबसेलला ओनली 1 ओरिएंटेशन असेल. याचा अर्थ काय, येस सबसेलमध्ये फक्त एकच ऑर्बिटल असेल अँड दॅट इज येस. आणि ते कोणतं असेल, येस असेल. आता ऑर्बिटल किंवा सबसेल हा कन्सेप्ट स्टडी करण्यापूर्वी तुमचा क्वांटम नंबर हा कन्सेप्ट परफेक्ट असायला पाहिजे पहा. कोणता कन्सेप्ट असायला पाहिजे, परफेक्ट क्वांटम नंबर. क्वांटम नंबर्स तुमचे क्लिअर असतील तर हा कन्सेप्ट तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके, सो येस ऑर्बिटल इट इज हॅव्हिंग ओनली 1 ओरिएंटेशन. वाय, बिकॉज मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय मिळाली आहे, ओनली 1 दॅट इज 0. कोणती मिळाली, 0 मिळाली. ओके, आता पहा इथं पहा एस ऑर्बिटल कसं आहे पहा. इथं या केसमध्ये एस ऑर्बिटल इट इज स्पेरिकल इन शेप. इट इज स्पेरिकल इन शेप. एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे, स्पेरिकल. मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज स्पेरिकल इन शेप. हे कसं आहे, स्पेरिकल आहे. सो ॲज येस ऑर्बिटल, इथं पहा मी मेन्शन करतो, ॲज येस ऑर्बिटल इट इज अ स्पेरिकल.
हे स्पेरिकल आहे, इट इज स्पेरिकल इन शेप. तुम्ही याची ग्रोथ जर पाहिली पहा, इथं सेंटरला न्यूक्लियस आहे पहा. ओके, तुम्ही याची ग्रोथ जर पाहिली या केसमध्ये पहा, आता इथं इथं सेंटरला न्यूक्लियस आहे. तुम्ही अलॉंग द एक्स ॲक्सिस कम्पेअर करा, अलॉंग द वाय ॲक्सिस कम्पेअर करा, अलॉंग द झेड ॲक्सिस कम्पेअर करा. एस ऑर्बिटलची ग्रोथ इन ऑल द डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. इन ऑल द डायरेक्शन growth of s orbital is same and therefore it is non-directional. s orbital कसा असतो, it is non-directional. s orbital हा तुम्हाला काय मिळेल, नॉन डायरेक्शनल मिळेल. सो इट इज नॉन डायरेक्शनल. s orbital हा नॉन डायरेक्शनल मिळाला. वाय इट इज नॉन डायरेक्शनल, बिकॉज growth of s orbital in all the direction is same. s orbital ची सगळ्याच डायरेक्शन मधली ग्रोथ कशी आहे, सेम आहे. अँड देअर फोर इट इज नॉन डायरेक्शनल, आणि म्हणून हा कसा आहे, नॉन डायरेक्शनल. ओके, नाऊ आता इथं आपण कम्पेअर करूया पहा. हा एस ऑर्बिटल आहे, देन हा 2s आहे, अँड देन हा 3s आहे. म्हणजे पहा, सेंटरला न्यूक्लियस होता, बरोबर, इथं न्यूक्लियस होता, बरोबर, इथं न्यूक्लियस आहे पहा. ओके, नाऊ इथं पहा या केसमध्ये, ओके, इथं न्यूक्लियस आहे पहा. ओके, आता इथं न्यूक्लियस जेव्हा इथं आपण मेन्शन करतोय, न्यूक्लियस नंतर फर्स्ट काय असणार आहे, 1s. हा झाला 1s. ओके, 1s नंतर जेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असेल तेव्हा काय असणार आहे, हा झाला पहा 2s, बरोबर. आणि आतमध्ये कोणता होता, आतमध्ये 1s, देन 2s. आता इथं पहा 3s मध्ये पहा, दिस वन इज द 1s, then this one is 2s, and then finally this one is 3s. तुम्ही जर इथे कंपेअर केला, देर इज एम्प्टी स्पेस बिटवीन 1s and 2s, बरोबर का. पहा, देर इज एम्प्टी स्पेस बिटवीन 1s and 2s. मी रेड कलरनं शेडिंग करतो पहा. देर इज अ एम्प्टी स्पेस बिटवीन 1s and 2s, and this empty space is called as a node. It is called as a node. So what is mean by node? It is the region where probability of finding the electron density is 0. It is called as a node. त्याला आपण काय म्हणतोय, नोड. म्हणजे पहा, नोड हा असा पोर्शन आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कशी आहे, 0. It is 0. So node, it is a region where the probability of finding electron is 0. It is called as a node. म्हणजे पाहता इथं 1s, आतमध्ये 1s आहे आणि हा बाहेरचा 2s आहे. इन बिटवीन 1s and 2s देर इज अ नोड. इथं एक नोड आहे. आता इथं कम्पेअर करूया आपण. पहा, इन केस ऑफ 1s and 2s इथं एक तुम्हाला नोड मिळेल. ओके, देन इन बिटवीन 2s and 3s, 2s आणि 3s मध्ये इथं पुन्हा तुम्हाला आणखी एक काय मिळेल, नोड मिळेल. इथे लक्षामध्ये पहा. सो देर इज अ नोड बिटवीन 1s and 2s. 1s आणि 2s मध्ये एक नोड मिळाला. त्यानंतर 2s आणि 3s मध्ये आणखी एक नोड मिळाला. म्हणजे टोटल इथं नोड किती मिळाले पहा, वी आर गेटिंग 2 नोड्स, बरोबर आहे का. म्हणजे पहा, इथं प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे, कारण हा 3s आहे. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असताना तुम्हाला इथं किती नोड्स मिळाले, 2 नोड्स मिळाले. सो इन दिस वे दिस वन इज द नोड. सो व्हॉट इज मीन बाय नोड? इट इज अ रिजन वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज 0. इट इज कॉल्ड ॲज अ नोड. त्या रिजनला आपण काय म्हणतोय पहा, दिस वन इज द नोड. आता आपण एस ऑर्बिटलची साईज जर कम्पेअर करायला गेलो पहा. ओके, सो इथं पहा, हा 1s होता, बरोबर आहे. 1s पेक्षा 2s कसा आहे, 2s लार्जर आहे. दिस वन इज द 2s, 2s इज लार्जर, बरोबर. नाउ 2s पेक्षा 3s कसा आहे, 3s अगेन लार्जर. सो दिस वन इज 3s. सो इफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीजेस, हे काय आहेत, 1 2 3, दीज आर द प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 2 3. So as a principal quantum number increases, size of the s orbital also
इन्क्रीजेस, त्या एस ऑर्बिटलची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो दिस वन इज अबाउट एस ऑर्बिटल. हे आपण एस ऑर्बिटलच्या बाबतीमध्ये स्टडी केलं. सो कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पहा. फॉर एस ऑर्बिटल एल इज इक्वल टू 0, देअरफॉर एम इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू 1 मिळाली अँड हेन्स एस ऑर्बिटल इट हॅव्हिंग ओनली वन ओरिएंटेशन, दॅट इज एस. ओके. आता एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे पहा. इट इज स्पेरिकल, तो स्पेरिकल आहे. अँड ॲज इट इज स्पेरिकल इट इज नॉन डायरेक्शनल. इट इज नॉन डायरेक्शनल. ओके. सो दिस वन इज अबाउट एस ऑर्बिटल. हे आपण एस ऑर्बिटलच्या बाबतीमध्ये पाहिलं. नाव नेक्स्ट ऑर्बिटल आपल्याला स्टडी करायचं आहे पी ऑर्बिटल. आता पहा, फॉर पी ऑर्बिटल इथे मी एलच्या व्हॅल्यूज पुन्हा एक वेळा मेन्शन करतो. इफ एल इज इक्वल टू 0, 1, 2, 3 देन करस्पॉन्डिंग ऑर्बिटल्स, बरोबर आहे, करस्पॉन्डिंग सबसेल्स, बरोबर. कोणत्या कोणत्या सबसेल असतात पहा. करस्पॉन्डिंग सबसेल, इफ एल इज इक्वल टू 0 सबसेल इज एस, इफ एल इज इक्वल टू 1 सबसेल इज पी, इफ एल इज इक्वल टू 2 सबसेल इज डी, अँड इफ एल इज इक्वल टू 3 सबसेल इज एफ. बरोबर आहे. आता पी ऑर्बिटलसाठी एलची व्हॅल्यू काय मिळेल मला सांगा. एल इज इक्वल टू 1, बरोबर. मग मॅग्नेटिक क्वांटम नंबर एमच्या व्हॅल्यूज काय मिळतील. एमचा फॉर्म्युला काय असतो पहा. एमचा फॉर्म्युला पहा, एम इज इक्वल टू मायनस एल टू 0 2 प्लस एल. एलची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे काय मिळेल, -1 to 0 2 + 1. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. आता ज्या अर्थी मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या 3 व्हॅल्यूज आहेत. ओके. सो ओरिएंटेशन्स आर ऑल्सो 3. ओरिएंटेशन किती असणार आहेत. 3 ओरिएंटेशन्स आर देअर अँड दीज 3 ओरिएंटेशन्स आर, फर्स्ट वन इज px, second one is py and third one is pz. So there are 3 orientation. P subcell p orbital having 3 orientation, that is px, py and pz. आता तुम्ही रेग्युलर जर पी ऑर्बिटल पाहायला गेलात पहा. पी ऑर्बिटल कशा प्रकारचा आहे पहा. फॉर एक्झाम्पल पहा, मी इथं पी ऑर्बिटलचा शेप ड्रॉ करतो पहा. दीज आर द कोऑर्डिनेट ॲक्सिस. हे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत पहा, एक्स वाय झेड, अँड दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे कशा आहेत, एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. नाऊ मी इथं एक पी ऑर्बिटल ड्रॉ करतो पहा. सो दिस वन इज द पी ऑर्बिटल. ओके. सो दिस वन इज द p orbital. Now in case of p orbital it is dumbbell shaped. p orbital कसा आहे. p orbital it is dumbbell shaped. It having 2 lobes. कोणते कोणते लोब आहेत पहा. This one is the first lobe and this one is the second lobe. It having 2 lobes. p orbital it is dumbbell shaped which having 2 lobes, की ज्याला 2 lobes आहेत. ओके. नाउ सी, आता हे जे पी ऑर्बिटल आहे, इफ इट इज अलॉंग एक्स ॲक्सिस, जर समजा हे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असेल पहा, इन दिस वे, इफ इट इज अलॉंग एक्स ॲक्सिस देन इट इज कॉल्ड ॲज अ पी एक्स. इफ इट इज अलॉंग वाय ॲक्सिस, समजा हे वाय ॲक्सिस, फॉर एक्झाम्पल इथं पहा, हे वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. इफ इट इज अलॉंग वाय ॲक्सिस देन इट इज पी वाय, अँड इफ इट इज अलॉंग झेड ॲक्सिस देन इट इज पी झेड. ओके. आता ज्या अर्थी हे कोऑर्डिनेट ॲक्सिस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. ओके. दीज कोऑर्डिनेट ॲक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ज्या अर्थी हे कोऑर्डिनेट ॲक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. ओके. सो दीज कोऑर्डिनेट ॲक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. Therefore, these px, py and pz, px, py and pz, these are also mutually perpendicular to each other. हे px, py and pz तुम्हाला कशा प्रकारे मिळतील पहा. These are mutually perpendicular. These are mutually perpendicular to each अदर. हे एकमेकाला काय असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील. सो पी एक्स, पी वाय अँड पी झेड दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. आता पी ऑर्बिटलमध्ये पहा, इन केस ऑफ पी ऑर्बिटल इट इज अ डम्बेल शेप. आपण ऑलरेडी डिस्कस केले पहा, इट इज अ डम्बेल शेप. सो पी ऑर्बिटल इट इज अ
डम्बेल शेप अँड देर इज अ वन प्लेन. पाहता इथं एक प्लेन आहे. फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथं असा एक प्लेन असतो की ज्या प्लेनमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता 0 आहे. सो देर इज अ प्लेन. इथं प्लेन आहे पहा, दिस वन इज द प्लेन. So there is a plane in which probability of finding electron density is 0 and that plane is called as a nodal plane. त्या प्लेनला आपण काय म्हणतोय? इट इज अ नोडल प्लेन. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, इथं हा प्लेन अशा प्रकारे असेल. इथं इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कशी आहे? या प्लेनमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता 0 आहे. दिस वन इज द नोडल प्लेन. तुम्ही या पीझेड ऑर्बिटलसाठी जर पाहिलं तर पहा, इथं या प्लेनमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कशी आहे? 0. सो दिस वन इज द नोडल प्लेन. ओके, इथं पहा. सो दिस वन इज द नोडल प्लेन. सो द प्लेन वेअर probability of finding an electron density is 0, then this plane is called as a nodal plane. आता हे जे 3p ऑर्बिटल्स होते, आपण कशा प्रकारे डिसिग्नेट केले, कशा प्रकारे शो केले? px, py अँड pz. बरोबर का? पहा, px, py अँड pz. इथे करेक्शन आहे पहा, p हे स्मॉल लेटर्स मध्ये असलं पाहिजे. px, py अँड pz अँड these आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. सो हे एकमेकाला कसे असतील? म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्ही आता पाहिलं, इन केस ऑफ पी ऑर्बिटल कोणत्या तरी एका पर्टिक्युलर ऍक्सिसच्या अलॉंग त्यांची ग्रोथ होते पहा. बरोबर की नाही? ग्रोथ कशा प्रकारे होतीये? ग्रोथ ऑफ पी ऑर्बिटल इज अलॉंग अ पर्टिक्युलर ऍक्सिस. आता पी एक्स असेल, पी एक्स ऑर्बिटल इट इज अलॉंग एक्स ऍक्सिस. पी वाय ऑर्बिटल इट इज अलॉंग वाय ऍक्सिस अँड पी झेड ऑर्बिटल इट इज अलॉंग झेड ऍक्सिस. म्हणजे पी ऑर्बिटलची ग्रोथ कोणत्या तरी एका पर्टिक्युलर ऍक्सिसच्या अलॉंग होतीये अँड देअरफॉर पी ऑर्बिटल दीज आर डायरेक्शनल इन नेचर. पी ऑर्बिटल्स कशा आहेत? डायरेक्शनल्स आहेत. दीज आर डायरेक्शनल इन नेचर. हे जर तुम्ही एस ऑर्बिटल जेव्हा कम्पेअर केलं होतं, एस ऑर्बिटल्स कसे होते? नॉन डायरेक्शनल. आता पुन्हा तोच कन्सेप्ट आहे पहा, प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला लागली 2, 3, 4, 5, 6 इन दिस वे. सो तर मग त्या पी ऑर्बिटलची साईज पण काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे इन दिस वे. ओके, सो 3p it is having larger size than 2p, then 4p having greater size than 3p, 5p having greater size than 4p in this way. So this one is about p orbital. So पहा, आपण p ऑर्बिटलच्या बाबतीमध्ये काय काय डिस्कस केलंय. इन केस ऑफ p ऑर्बिटल, azimuthal quantum number L it having value 1. If L is equal to 1, then magnetic quantum number having values -1, 0, +1 and therefore p ऑर्बिटल्स हॅव्हिंग 3 ओरिएंटेशन. म्हणजे पहा, हे ओरिएंटेशन कशावरती डिपेंड आहेत? ओरिएंटेशन डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इथं मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज किती मिळाल्या? 3 व्हॅल्यूज मिळाल्या, 3 व्हॅल्यूज अँड देअरफॉर ओरिएंटेशन किती मिळणार मग? 3 ओरिएंटेशन. येते का लक्षामध्ये? पहा, सो दिस वन इज अबाउट p orbital. Each p orbital having 2 lobes. पहा आता इथं, this one is the first lobe, this one is the second lobe. Okay, so first, second, first, second, first, second. So each p orbital it having 2 lobes. प्रत्येक p orbital ला किती lobes आहेत? 2 lobes आहेत. Okay, so this one is about p orbital. Now next orbital, that is d orbital. आता पहा, पुन्हा एक वेळा आपण azimuthal क्वांटम नंबर L च्या व्हॅल्यूज कम्पेअर करूया. 0, 1, 2, 3. करस्पॉन्डिंग सबसेल्स कोणते असतात पहा? करस्पॉन्डिंग सबसेल्स फॉर दीज ऑर्बिटल्स, इफ L is equal to 0, yes, then P, then D and then F. सो फॉर L is equal to 2, जेव्हा L ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा करस्पॉन्डिंग ऑर्बिटल किंवा सबसेल कोणता असेल? D. ओके, फॉर डी ऑर्बिटल और फॉर डी सबसेल L is equal to 2. आता पहा, मॅग्नेटिक क्वांटम नंबरचा फॉर्म्युला काय असतो? मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज इक्वल टू -L 2 0 2 प्लस L. मग या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला इथं मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज काय मिळतील पहा. मॅग्नेटिक क्वांटम नंबर इट हॅव्हिंग व्हॅल्यूज -2, -1, 0, +1, +2. म्हणजे पहा किती व्हॅल्यूज मिळाल्या? 5 व्हॅल्यूज मिळाल्या अँड देअरफॉर
d orbitals it having how many orientation, पहा orientation किती आहेत, it having 5 orientations and these 5 orientations are designated by, पहा कशा प्रकारे डेसिग्नेट करतोय आपण, dxy, dyz, dxz, then dx square minus y square and dz square. तुम्ही पाहता इथं p ऑर्बिटल कसे होते पहा, p ऑर्बिटल अलॉंग द एक्सिस होते, कसे होते, फॉर एक्झाम्पल x हा px होता अलॉंग द एक्सिस. सो p ऑर्बिटल इट इज अलॉंग द एक्सिस. परंतु इथं जर पाहिलं इन केस ऑफ d ऑर्बिटल, पहा इथं x ऍक्सिस आहे, इथं y ऍक्सिस आहे, बरोबर आहे. आणि d ऑर्बिटल कुठे प्रेझेंट आहे पहा, d ऑर्बिटल इज इन बिटवीन ऍक्सिस, पहा या कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट आहे. सो देअरफॉर d ऑर्बिटल इट इज प्रेझेंट इन बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस, इन बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस, बरोबर. मग पाहता इथं एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट असेल, एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये, देन इट इज dxy, तर तो कोणता झाला dxy. एक्स आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट असेल, पहा कुठे प्रेझेंट आहे पहा, इन बिटवीन एक्स अँड झेड, अगेन इट इज डम्बेल शेप्ड, बरोबर आहे. एक्स आणि झेडच्या मध्ये प्रेझेंट असेल, देन इट इज dxz किंवा dzx, तुम्ही त्याला dzx असंही म्हणू शकता. देन आता हा y आणि z ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट आहे, देअरफॉर इट इज dyz, बरोबर आहे. सो dxy, dyz अँड dxz दे आर प्रेझेंट इन बिटवीन ऍक्सिस, ते ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट आहेत. आता पहा नेक्स्ट कोणता आहे, dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, हा मात्र कसा आहे अलॉंग द ऍक्सिस, पहा अलॉंग द ऍक्सिस, dx square minus y square it is along the axis, and finally dz square it is also along the axis, हा पण along the axis आहे. So therefore d orbital it having 5 orientation. का बरं 5 orientation मिळाले, बिकॉज मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज किती आहेत, 5 व्हॅल्यूज आहेत, अँड देअरफॉर इट हॅव्हिंग 5 ओरिएंटेशन्स. तुम्हाला ओरिएंटेशन्स किती मिळाले, 5 ओरिएंटेशन्स मिळाले. ओके, नाउ फॉर डी ऑर्बिटल, आता पहा मॅग्नेटिक फील्ड ॲबसेंट असेल, इन ॲबसेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट हॅव्हिंग इक्विव्हॅलंट एनर्जीज, म्हणजे यांच्या एनर्जी कशा आहेत सेम, इन द ॲबसेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या ॲबसेन्समध्ये त्यांची एनर्जी कशी असते, इक्वल असते. अँड इफ दे आर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ मॅग्नेटिक फील्ड और इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेंटमध्ये काय होणार आहे पहा, दे स्प्लिट इन टू 2 ग्रुप्स, त्यांचे 2 ग्रुप्स कन्वर्ट होणार आहेत. कोणते कोणते पहा, dxy, dyz आणि dxz यांचा एक ग्रुप तयार होईल पहा, अँड दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज अ T2G. आणि राहिले 2 पहा कोणते कोणते, dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड dz स्क्वेअर यांचा एक ग्रुप तयार होईल, अँड दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज अ EG. So, in presence of magnetic field, these 5d orbital they splits into 2 groups, that is T2G and EG. मग T2G मध्ये कोणते कोणते आहेत, in case of T2G there are 3 dxy, dyz, dxz, and in case of EG there are 2 dx square minus y square and dz square. So this one is about d orbital. Now see, first 3 have double dumbbell shape. पहिले जे 3 ऑर्बिटल्स आहेत डी, त्यामध्ये डबल डम्बेल शेप आहे पहा. सो डबल डम्बेल 1 2 1 2 1 2. ओके, नाउ इन केस ऑफ dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इट इज ऑल्सो डम्बेल शेप्ड, हा पण कसा आहे डम्बेल शेप्डच आहे, अँड लाईज अलॉंग द एक्स अँड वाय ऍक्सिस. पहा तो कसा होता, अलॉंग द एक्स अँड वाय ऍक्सिस. मी इथं सांगितलं पहा, इथं पहा हा इथं अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि हा कसा आहे अलॉंग द वाय ऍक्सिस. आणि हे मात्र कसे होते, dxy, dyz, dxz कसे होते इन बिटवीन ऍक्सिस, इन बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस या प्रकारचे होते. नाउ dz स्क्वेअर कशा प्रकारचा आहे पहा, dz स्क्वेअर इट इज अ डम्बेल शेप्ड. पाहता मी इथं शेप ड्रॉ करतो पहा, इट इज अ डम्बेल शेप्ड. ओके, इट इज डम्बेल शेप, हा झाला डम्बेल शेप. ओके, along which axis, along z axis, it is dumbbell shaped.
आणि या डंबेल शेपडच्या सराउंडिंग मध्ये पहा देर इज अ डोनट शेप्ड रिंग. डोनट म्हणजे पहा मिठाई. आपण फॉर एक्झाम्पल बालुशाही वगैरे आकार असतो ना असा, डोनट शेप्ड इन दिस वे. डोनट शेप्ड म्हणजे मिठाई, बालुशाही वगैरे जी मिठाई असते त्या प्रकारचा आकार. सो हा डंबेल शेप्ड, दिस वन इज द डंबेल. आणि हा कसा आहे, इट इज डोनट शेप्ड, मिठाई सारखा आकार आहे. ओके, सो दिस वन इज अबाउट डी ऑर्बिटल. हे तुम्हाला मिळालं डी ऑर्बिटल. सो इन केस ऑफ डी सबसेल देर आर 5 ऑर्बिटल्स. हाऊ मेनी ऑर्बिटल्स आर देर? 5 ऑर्बिटल्स. ओके, नाउ सी each orbital contain 2 electrons. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2. सो इथं 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2. सो टोटली डी सबसेल इट कॅन अकोमोडेट 2 into 5 ऑर्बिटल्स. बरोबर आहे का? प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट कंटेन 10 इलेक्ट्रॉन्स. सो therefore d orbitals it can having or d subcell it accommodate maximum 10 इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असतील? 10. हे जर तुम्ही पी मध्ये स्टडी केलं, इन केस ऑफ पी पहा, इन केस ऑफ पी px contain 2 electron, py contain 2 electron and pz contain 2 electron. So maximum p subcell it having 2 into 3. So therefore it contain maximum 6 electrons. आणि म्हणून p सबसेल मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स फिलअप होतील? 6. म्हणजे पहा, each orbital it contain 2 electron. In case of p subcell there are 3 orbitals, therefore 2 into 3 that is 6, and therefore p subcell contains 6 electrons. And d, in case of d, again each orbital contain 2 electron, dxy2, dxz2, dyz2, dx square minus y square 2 and dz square 2. Therefore in case of d subcell 2 into 5 it contain 10 electrons. त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? 10 इलेक्ट्रॉन्स असतील. सो yes, then p, then d. Now next one is f orbital. So in case of f orbital पहा, आपण ऑलरेडी स्टडी केलंय. एल चे व्हॅल्यू 0, 1, 2, 3. तेव्हा करस्पॉन्डिंग सबसेल कोणते आहे? एस, पी, डी, एफ. म्हणजे पहा, एल सबसेल साठी तुम्हाला इथं इन केस ऑफ एल सबसेल तुम्हाला एल सबसेल साठी इथं एल ची व्हॅल्यू काय मिळाली? पहा, एल ची व्हॅल्यू मिळाली 3. ओके, एल ची व्हॅल्यू काय मिळाली? 3 मिळाली. ओके, सो इफ एल इज इक्वल टू 3, मॅग्नेटिक क्वांटम नंबरचा फॉर्म्युला कसा असतो पहा? -L to 0 2 plus L. म्हणजे कशा प्रकारचे व्हॅल्यूज मिळतील पहा? -3, -2, -1, 0, +1, +2, +3. सो हाऊ मेनी व्हॅल्यूज आर देअर? किती व्हॅल्यूज मिळाल्या? 7 व्हॅल्यूज. म्हणजे ओरिएंटेशन किती असायला पाहिजे? 7 ओरिएंटेशन्स. बरोबर आहे. आणि मग हे 7 ओरिएंटेशन्स कशा प्रकारचे आहेत पहा? So this one is the first, second, third, fourth, fifth, sixth and seventh. परंतु हे ओरिएंटेशन आपल्या सिलेबसला नाही आहेत. ओके, सो दिस वन इज द एफ ऑर्बिटल. आता पहा, एफ ऑर्बिटल मध्ये आपण ओरिएंटेशन्स पाहिले. इन केस ऑफ इच ऑर्बिटल इट कॅन अकोमोडेट 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पहा इथं 2, 2, 2 electrons, again 2 electrons, again 2 electrons, 2 electrons and 2 electrons. So in case of each orbital, आता पहा, for s subcell, for f subcell, how many orbitals are there? 7 orbitals are there. बरोबर आहे. each orbital contain 2 electrons, so therefore 2 into 7. f subcell it contain 14 इलेक्ट्रॉन्स. एफ सबसेल मध्ये किती इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतात? मॅक्सिमम 14 इलेक्ट्रॉन्स. सो इन दिस वे एस सबसेल, नाउ सी, एस सबसेल it having only one orbital, that is s orbital. Okay, for p subcell it having 3 orbitals, that is px, py, pz
So p subcell contain 2 into 3 is equal to 6 electron. S subcell contain 2 electrons because it having only one orbital. Then for d subcell there are 5 orbitals: dxy, dyz, dxz, dx square minus y square, and dz square. Therefore, each orbital contain 2 electron. Therefore, 2 into 5, d orbital contain 10 electron. In the same way, in case of F subcell, there are 7 orbitals. Each orbital contains 2 electrons. Therefore, 7 into 2, 14 electrons. Therefore, F subcell contains 14 electrons. So this one is about subcells and orbitals. So there are 4 subcells: S, P, D, F, and each subcell having number of orbitals, that is S subcell, it having only one orbital, that is S. For p subcell, it having 3 orbitals, that is px, py, pz. For d subcell, it having 5 orbitals, that is dxy, dyz, dxz, dx square minus y square, and dz square. And for f subcell, it having 7 orbitals, and therefore it contain 14 electrons. So this one is about types of subcells S, P, D, F, and types of orbitals. So each subcell having number of orbitals. So this one is about subcell and orbitals.